नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना 26 एप्रिल रोजी होणाऱ्या हायकोर्टच्या परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा। आता परीक्षेला खूप कमी दिवस बाकी आहेत, त्यामुळे बऱ्याच जणांच्या मनामध्ये असे प्रश्न तयार झाले असतील की या शेवटच्या दिवसात नेमकं काय वाचलं पाहिजे, कोणत्या टॉपिकची रिव्हिजन केली पाहिजे, रिव्हिजन किती वेळा केली पाहिजे। या सर्व गोष्टींचा विचार करून मी तुमच्यासाठी 1000 GSच्या वन लायनरचा समावेश असलेली PDF तयार केलेली आहे आणि या PDFच्या माध्यमातून तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये 1000 GSच्या प्रश्नांची रिव्हिजन करू शकता। खरे तर या 1000 GSच्या वन लायनरवरती मी यूट्यूब सिरीज चालू करणार होतो, पण आता परीक्षेसाठी कमी वेळ बाकी आहे, त्यामुळे कमीत कमी वेळेमध्ये तुमचे जास्तीत जास्त अभ्यास झाला पाहिजे, तुमचा जास्त वेळ हा यूट्यूबचे व्हिडिओज पाहण्यात गेला नाही पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून मॅक्झिमम रिव्हिजन होण्यासाठी आपण ही PDF स्वरूपात तुम्हाला वन लायनर्स उपलब्ध करून देत आहोत। तर याच्याबद्दल थोडी अधिक माहिती आपण बघूया। ही वन लायनर PDF तयार करण्याअगोदर बॉम्बे हायकोर्टने घेतलेल्या 2018 पासूनच्या सर्व प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आपण केलेलं आहे। याच्यामध्ये बॉम्बे हायकोर्टने कोणत्या विषयावरती प्रश्न विचारलेले आहेत, त्यानंतर कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारलेले आहेत, त्यानंतर कोणत्या स्वरूपाचे कशा प्रकारचे प्रश्न, किती डीप प्रश्न विचारलेले आहेत, या सर्व गोष्टींचा आपण विश्लेषण केलेलं आहे आणि या विश्लेषणाच्या आधारावर परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचे 5 विषय आहेत, सामान्य विज्ञान आणि आरोग्य, महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल, इतिहास आणि समाज सुधारक, पंचायत राज आणि राज्यशास्त्र आणि सर्वात महत्त्वाचा स्टॅटिक जनरल नॉलेज, तर या 5 विषयांचा समावेश असलेले 1000 GSचे वन लायनर स्वरूपाचे प्रश्न आपण या PDFमध्ये समाविष्ट केलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न PYQच्या आधारे आपण बनवलेले आहेत, त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असलेले प्रश्न आहेत। त्याचबरोबर हे सर्व प्रश्न फक्त 27 पेजेसमध्ये आपण समाविष्ट केलेले आहेत, त्यामुळे कमीत कमी वेळेमध्ये या 27 पानांची जास्तीत जास्त रिव्हिजन तुम्ही करू शकता आणि परीक्षेच्या पूर्वी या सर्व PYQवरती या सर्व 1000 प्रश्नांवरची तुमची कमांड तयार करू शकता, त्यामुळे परीक्षेमध्ये याचा अल्टिमेटली अतिशय छान फायदा तुम्हाला दिसून येईल। तुम्ही इथे PDF पाहू शकता, ही अशा प्रकारे PDF आपण बनवलेली आहे। एका साईडला इथे प्रश्न आहेत आणि दुसऱ्या साईडला त्याच्याबरोबर समोर आपण उत्तर दिलेलं आहे। एका ओळीमध्ये जास्तीत जास्त माहिती बसवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे तुमचा वेळ वाचेल। कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन तुम्ही याची करू शकता। तुम्ही कोणत्याही वेळी दिवसातून एक वेळ ठरवा, सकाळी उठल्याबरोबर किंवा रात्री झोपताना तुम्ही ही PDF वाचून घ्या। रोज जर परीक्षेपर्यंत असं तुम्ही करत राहिला तर या संपूर्ण PDFवरती या संपूर्ण 1000 प्रश्नांवरती तुमची कमांड तयार होईल आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप चांगले आउटपुट तुम्हाला मिळेल। आणि फक्त हीच परीक्षा नाही तर इथून पुढे होणाऱ्या प्रत्येक परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या परीक्षेमध्ये GS GK वरती प्रश्न विचारले जातात त्या परीक्षेसाठी ही PDF खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे। मग ही बॅच कशी जॉईन करायची किंवा ही PDF कशी मिळवायची, तर त्याच्यासाठी आपली स्पर्धा परीक्षा मित्र ही ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता। ही ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल, त्याच्यामध्ये तुम्ही या पेड कोर्सेसवरती क्लिक करायचं आहे। पेड कोर्सेसवरती क्लिक केल्यानंतर हा अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल। याच्यामध्ये आपले ज्या काही सर्व कोर्सेस आहेत किंवा बॅचेस आहेत त्या तुम्हाला दिसतील। त्याच्यामधून 1000 GSच्या वन लायनरचा रिव्हिजन कोर्स देखील आहे, त्याच्यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर फक्त 49 रुपयाला ही PDF तुम्हाला परचेस करता येईल। आता परीक्षेला खूप कमी वेळ बाकी आहे, त्यामुळे तुमचा वेळ वाचवा। कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास करा, जास्तीत जास्त रिव्हिजन करा। जेवढी जास्त रिव्हिजन कराल, जेवढी जास्त कमांड तुमची या 1000 प्रश्नांवरती तयार होईल, तेवढी जास्त आउटपुट परीक्षेमध्ये तुम्हाला मार्कांच्या स्वरूपात निश्चितच मिळेल। त्यामुळे आत्ताच स्पर्धा परीक्षा मित्र हे आपले ॲप Google Play Storeवरून डाउनलोड करा आणि परीक्षेसाठी तुमची तयारी अजून भक्कम बनवा। अजूनही तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या दूर करण्यासाठी या क्रमांकावरती WhatsApp मेसेज करू शकता। परीक्षेच्या फायनल रिव्हिजनसाठी ही PDF नक्की वापरा। जेवढी जास्त रिव्हिजन करता येईल तेवढी जास्त रिव्हिजन करा। मी सांगतोय त्याप्रमाणे दिवसातून एकदा ॲटलिस्ट ही PDF परीक्षा होईपर्यंत वाचा, त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल आणि यश तुम्हाला नक्की फॉलो करेल। परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा। थँक्यू।